तर तुम्हाला कशी वाटली फिल्म, परफॉर्मन्सेस कसे वाटले? फिल्म मला खूपच आवडली. महत्त्वाचं असं मला वाटलं की आत्ता मेनस्ट्रीममध्ये कॉमेडी म्हटलं, विनोद म्हटला की तो आशयाशिवाय असला पाहिजे. त्याच्यामध्ये काही कंटेंट नको, ओन्ली एंटरटेनमेंट पाहिजे. अशा प्रकारची रचना गेल्या 5-10 वर्षात आपल्या आजूबाजूला आहे. त्याच्यामध्ये समीर पाटील आणि टीमने आधी पोस्टर बॉयज केला, आता पोस्टर गर्ल केला. तेव्हा असंही वाटलं क्षणभर की अरे, पोस्टर बॉयजला कॉइन करण्यासाठी फक्त पोस्टर गर्ल आहे का? जेव्हा सिनेमा आज बघत होतो तेव्हा लक्षात आलं की खूप दिवसांनी या ओरिजिनल थीम असतं ना, की ज्याला आपण म्हणतो की ग्रामीण आणि शहरीला जोडणारं, आपली जी मूळ संस्कृती आहे किंवा शेती आणि स्त्रीशी नातं जोडणारं आणि त्याच्यामधनं खूप चांगला मेसेज आहे. पण तो मेसेज कुठेही प्रचार की फिल्मसारखा नाही आहे. ब्रिलियंटली रिटन, ब्रिलियंटली डिरेक्टेड, उत्तम टीमवर्क आणि मला असं वाटतं की अशा प्रकारच्या फिल्म्सची आत्ता खूप गरज आहे आपल्याला. कारण एकीकडे खूप मोठ्या मोठ्या बजेटच्या फिल्म्स आणि एकीकडे मग खूपच चेपलेले फिल्म्स. याच्यामध्ये मला असं वाटतं की हे आपलं खरं जॉनर आहे. मला नेहमी असं वाटतं की एक उत्तम आशय, उत्तम टीम आणि एका मर्यादेमध्ये त्याच्या घटनेसह पोचणं, त्याच्या अभिनयासकट पोचणं, लिखाणासकट पोचणं, सगळे हे पूर्ण टीमवर्क आहे. याच्यामध्ये मुद्दाम कोणाला वेगळं काढता येणार नाही. ते होमोजिनियस झालं आहे. याच्यापैकी प्रत्येक जणांचं काम आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वेळेला बघितलं आहे, पण या सिनेमात ते वेगळे आहेत. ही मजा आहे. मग ती सोनाली कुलकर्णी असो की कोणी या 5 जणांपैकी असो किंवा लेखक हेमंत ढोमेसुद्धा असो. समीर पाटील हा स्वतः ॲक्टर पण आहे. समीर पाटीलला स्वतः त्याची एक रचना आहे आणि त्याला त्याचं एक जॉनर पण आहे. तो मुळात एक इंजिनियर आहे. या सगळ्या गोष्टींचं भान ठेवून खूप छान डिझाईन्ड फिल्म आहे आणि तरीसुद्धा ती खूप उत्स्फूर्त आहे असं मला वाटतं. चढता आलेख आहे आणि मला अगदी प्रामाणिकपणे असं वाटतं की ही फिल्म 1000% सक्सेसफुल होणार हे आजच्या क्षणाला मी सांगू शकतो. उद्या ती रिलीज होणार आहे. पण माझ्याकडनं लिहून घ्या. आकडेवारी चुकेल माझी, कारण मी काही ज्योतिषशास्त्रावर विश्वास मानत नाही. पण उत्तम पोचेल ही फिल्म. उत्तम त्याला त्या फिल्मचं जे बेस्ट मिळायला पाहिजे ते सगळं या फिल्मला मिळणार आहे. निर्मात्यांचं, टेक्निशियन्सचं, लेखक दिग्दर्शकाचं आणि कलावंतांचं खूप छान काम आहे. त्यांचं अभिनंदन. आता मराठी प्रेक्षकांनी ठरवायचं आहे की आपल्याला अशी फिल्म बघायची आहे का नाही. तुमच्या आयुष्यात पोस्टर गर्ल. माझी आई स्वतःची. येस, थँक्यू.